ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, काजल फौजदार म्हणून आहेत बावचीमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर काजलताई म्हणतात, गेली 6 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि बीकॉम फर्स्ट इयरमध्ये बीकॉम फर्स्ट इयरला असताना मी आईंच्या मार्गात आले असं त्या म्हणत होत्या। तर त्या म्हणतात, ज्या वेळेला मी बीकॉम फर्स्ट इयरला होते तर असं का व्हायला लागले, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मला एक स्थळ आलेलं होतं आणि माझ्या वडिलांचं आधीपासून मत होतं की ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याशिवाय मुलीचं लग्न करायचं नाही, तिच्याकडं म्हणजे डिग्री तरी असली पाहिजे। तर पण बीकॉम फर्स्ट इयरला असताना स्थळ आलं, ते आईच्या म्हणजे जोर जबरदस्तीमुळे ते दाखवलं गेलं म्हणतात, म्हणजे आईच्या नातलगांकडनं आलेलं होतं। तर आई बोलली, दाखवलं म्हणून काय लगेच लग्न होणार आहे का, असं आईचं मत। वडील नाहीच म्हणत होते, मुलगी दाखवायचीच नाही आता असं सांगतो। तर आईनं काही ऐकलं नाही आणि ते बघायला आले पाहुणे आणि त्यांना पसंत पडले म्हणल्या आणि ते पाठीस लागले की आम्हाला मुलगी पसंत आहे आणि घरचं सगळं चांगलं होतं, मुलगा चांगला जॉबला होता। त्याच्यानंतर फक्त त्यांच्या घरी अडचण काय होती की आई एक्सपायर झालेले होती आणि बहिणीचं पण लग्न झालेलं होतं। तर त्यामुळं त्यांच्या दोघांचा हाल होत होतं, म्हणजे मुलगा आणि त्याचे वडील ह्यांचं दोघांचा हाल होत होतं जेवणाचं वगैरे। तर त्यामुळं त्यांना ते हे करायचं होतं। हां, आणि ताई बावचीच्या आहेत, आता त्या कोल्हापूरला राहतात। तर मला ते सांगितलं की नाही लक्षात नाही म्हणून मी परत सांगितलं। तर ताई म्हणत होत्या की ज्यावेळेला मग बीकॉम फर्स्ट इयरला असताना ते आले बघायला, निम्मं झालेलं होतं। तर ते पसंत पडलं, सगळ्या दृष्टीने तर चांगलं होतं, घर चांगलं होतं, घरी जास्त माणसं नव्हती किंवा सगळ्या जॉब म्हणा, हे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींनी चांगलं होतं, मुलगा चांगला होता। बाबांना पण ते पसंत पडलं, पण बाबांचं म्हणणं होतं की ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊ दे, पण त्यांना तेवढं थांबणं शक्य नव्हतं। तर बाबा बोलले नंतर की तिचं बीकॉम फर्स्ट इयर तरी होऊ दे। मग त्याच्यासाठी पुढं अजून थोडे महिने होते। तर मग दिवाळीनंतर आमचं साखरपुडा करायचं असं ठरलं आणि एक्झाम झाली, फर्स्ट इयर झालं बीकॉमचं की मग लग्न करायचं असं ठरलं। वडिलांची अजिबात इच्छा नव्हती म्हणलं तरीसुद्धा आईच्या हट्टापुढाने स्थळ पण चांगलं आहे, सगळ्या दृष्टीने चांगलं आहे आणि ते शिकवतो बोललेत पुढं। तर ह्या गोष्टींसाठी माझे वडील तयार झाले म्हणलं, ताई म्हणत होत्या। आणि मग ह्याच्यामध्ये हे कळलं की मुलगा जो आहे तो आईंच्या मार्गातला आहे आणि म्हणजे त्यांना वाटत होतं आधीपासून की आईंच्या मार्गातले आहोत आपण, तर मुलगीसुद्धा आपल्याला मिळेल ती आईंच्या मार्गातली असावी। पण ते तसं काही घडलं नाही आणि ते मग ज्यावेळेला लग्न आमचं होण्यासाठी 5-6 महिन्याचा जो कालावधी होता, तर ते फोनवर वगैरे बोलायचे वगैरे, तर ते मला सारखं आईंचं सांगायचे म्हणले की आईंचं असं, आईंचं तसं, किंवा आम्ही खूप वर्षापासून आईंचं करतोय। मला इच्छा होती की बायको पण माझी आईंच्या मार्गातली असावी वगैरे। मला आधीपासूनच तेवढं काय देवधर्म ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणल्या, की आधीपासून वडीलच त्या ह्याच्यातले नव्हते आणि मी जास्त वडिलांच्या जवळची होते। आईसुद्धा करायची, पण तेवढंच मोजकं घरात देवपूजा वगैरे एवढंच, असं बाकी काही आमच्या घरात जास्त नव्हतं म्हणल्या। पण बाबा तर अजिबातच नाही म्हणले आणि मी बाबांच्या सहवासात जास्त वाढलेली असल्यामुळं आणि आम्ही दोघी बहिणी म्हणल्या, ती मोठीचं चांगलं ती जॉबला वगैरे लागली आणि मग लग्न केलं वगैरे आणि मीच आता तेवढी राहिलेले होते। तर बाबांना मी खूप जास्त जवळची वाटायचे आणि त्यांना खूप मी नसलं की एकटं वाटायचं। आम्ही दोघंच कुठं पण जायचो, आम्ही दोघंच सगळ्या गोष्टींचे डिसिजन घ्यायचो असं म्हणतात त्या। तर ह्या गोष्टींमुळं बाबांच्या जास्त जवळ असल्यामुळं कधी देवधर्म वगैरे ह्या गोष्टींचं कधी हेच नव्हतं म्हणलं। आम्ही बाहेर फिरणं, खाणं, हिंडणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि अभ्यास, सगळ्यात जास्त अभ्यास, का तर त्या गोष्टीवर वडिलांचा पण खूप जास्त भर असायचा की चांगलं शिका,
आणि माझी बहीण पण चांगली शिकली, तीसुद्धा टीचर म्हणून जॉबला लागली वगैरे. तर बाबांचं मत होतं की स्वतःच्या पायावर उभं राहावा, पुढचे दिवस कसे येतील काय माहिती नाही. तर ह्याच्यामध्ये कधी देवधर्म वगैरे ह्या गोष्टी नव्हत्याच म्हणल्या आणि तेवढं मानणं पण नव्हतं. ज्यावेळेला माझे मिस्टर मला सांगायला लागले तर त्यावेळेला तू पण थोडंसं आईंचं कर बघ, चांगले चांगले आपल्याला अनुभव येतील. तुझं जे आहे ना, म्हणजे तुझी काही स्वप्न असतील स्वतःच्या आयुष्यासाठी, त्याच्यासाठी पुढे आपल्या ह्याच्यासाठी राहू दे, पण तुझी काहीतरी स्वप्न असतील त्या स्वप्नांसाठी हे कर. तर मी म्हटलं असं कधीच असं कुठल्या देवाला नवस करणं किंवा की बाबा तशी गरज पण पडली नाही म्हणल्या कधी. मी कुठल्या तरी देवाचं करावं आणि मग मला एखादी गोष्ट मिळावी असं काहीच कधीच नव्हतं. का तर मला सगळ्या गोष्टी आपसूक मिळत गेलेल्या होत्या, त्यामुळे मला कधी असं कुठल्या देवाकडं मागावं असं नव्हतं वाटत. मग त्यांनी सांगतायत म्हणून करावं, तर मला माझं मन पण मानत नव्हतं की काय म्हणजे अरे काय करायचं आता हे, मला नाही आवडत हे करायला वगैरे. आता भजन करायचं त्यांनी सांगतात की 1.5 तास, बालोपासनं म्हणलं तरी पण अर्धा तास, ह्या सगळ्या गोष्टी बापरे मला खूप ते जड वाटत होतं. त्यांनी मला हे वगैरे पाठवलेलं होतं, आईंचे फोटोज वगैरे व्हॉट्सअपला वगैरे पाठवलेले होते. बरेच काही लेख मला व्हॉट्सअपला त्यांनी पाठवले, आईंचे म्हणजे अनुभव वगैरे कुणी सांगितलेले वगैरे, अशा हे मला पाठवलेले होते म्हणले व्हॉट्सअपला वगैरे. आईंच्या चरित्रातले पण काही असं हे करून व्हॉट्सअपला काढून ते पाठवायचे की आईंचं असं होतं तसं होतं, हे सगळं पाठवायचे म्हणलं. मी ते निम्मार्ध वाचायचे आणि निम्मार्ध सोडून द्यायचे. हां वाचलीस का, हां वाचलं असं करायची. तर काय वाचलीस वगैरे विचारलं तर हा थोडं वाचलं आहे थोडं वाचाय. मग त्यांना ते ओळखायचे ते की हिला काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. ते खूप जास्त प्रयत्न करायचे म्हणले. त्या 5-6 महिन्यात त्यांनी खूप प्रयत्न केला की हे करायला, म्हणजे मला मार्गात आणण्यासाठी. पण मला ते काही जुळून येत नव्हतं म्हणल्या. आणि तर मी एक दिवशी बोलले पण त्यांना, तुम्हाला एवढंच जर आईंच्या मार्गातली मुलगी वगैरे पाहिजे होती, तुम्ही तसं बघून का लग्न नाही केलं, म्हणजे तसं का एखादी मुलगी बघितली नाही. आणि मी एवढी म्हणजे आता तुम्हाला खरं सांगते, मी कधी आईंच्या मार्गात येईन का नाही मला माहिती पण नाही आहे. हां मला आदर आहे तुम्ही करताय त्या गोष्टींचा, पण मला माहिती नाही मी आईंच्या मार्गात परत कधी येईन का नाही. तुम्हाला त्या गोष्टीचं हे राहू नये, कधी सल राहू नये मनात, असं मी बोलले म्हणतात त्यांना. तर ते बोलले येशील, नक्की येशील आणि तसं काही तू हे करू नको, तुला जर करावं वाटत असेल तर कर, पण हे चांगलं आहे म्हणून मी तुला सांगतोय. तर मला ते खूप त्या गोष्टी मात्र, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण ही गोष्ट मला खूप म्हणजे न रुचणारी होती म्हणल्या त्या. असे दिवस गेले म्हणल्या. लग्नाचं दिवस म्हणजे जवळ यायला लागले, 1-2 महिने राहिले लग्नासाठी. एक्झाम होती म्हणल्या माझी आणि सगळी तयारी वगैरे झालेली होती माझी, म्हणजे परीक्षेसाठी ते सगळी तयारी वगैरे माझी झालेली होती म्हणल्या. आणि एक्झाम सुरू होणार होती, 3-4 दिवस राहिलेले होते म्हणल्या. आणि तोपर्यंत माझा ॲक्सिडेंट झाला आणि पाय मोडला म्हणल्या माझा. आणि पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर मला इतकं वाईट वाटायला लागलं की एक्झाम 2-4 दिवसावर आली आहे आणि हे असं माझ्यासोबत घडलं आहे. वडिलांना तर खूप जास्त टेन्शन आलं म्हणल्या, का पाय फ्रॅक्चर झाला वगैरे हे झालं ते. आणि तुम्हाला काय सांगू म्हणल्या, म्हणजे माझी कंडिशन अशी होती की म्हणजे मी एक्झाम तरी देऊ शकेन का नाही, अशी कंडिशन माझी होती म्हणल्या. पण तुम्हाला सांगू म्हणल्या, माझे मिस्टर ज्या वेळेला मला बोलले की काही नाही होणार आणि आईंना आपण प्रार्थना करू, तू व्यवस्थित एक्झाम देशील वगैरे सगळं. 4च दिवस एक्झामला राहिलेले होते म्हटल्या. आणि मला असं वाटत होतं की हे दुखणं कमी होईल का नाही, किंवा मी एक्झामला जाऊ शकेन का नाही. तर ते सुट्टी काढून आले म्हणल्या, तेवढ्यासाठी सुट्टी काढून आले आणि माझी एक्झाम वगैरे आहे म्हणून. आणि बाबांना पण घेऊन आले म्हणल्या, का तर तिथं त्यांची गैरसोय होत होती. तर त्यांना जेवण खाणं हे काही हे नव्हतं, तर ते घेऊन आले बाबांना. आणि तुम्हाला सांगू म्हटल्या, इतकी काळजीनं ते मला पेपरला हे करून न्यायचे, तिथून ते आणायचे मला.
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेला ते यायचे माझ्यासोबत, मी बघायची ते नामस्मरण करत असायचे, त्याच्यानंतर पुस्तक वाचन करत असायचे आणि माझं पेपर होऊपर्यंत ते तिथं थांबायचे गाडी घेऊन म्हटले आणि गाडीमध्येच बसायचे आणि तिथंच वाचन करत राहायचे, नामस्मरण करत राहायचे. आणि ज्यावेळेला मला न्यायला वगैरे यायचे मग ते गाडीमध्ये मी बघायची चरित्र वाचन किंवा इतर कुठल्याही पुस्तकांचं वाचन ते करत असायचे वगैरे. तर मला खूप हे वाटलं त्यांच्याबद्दल की हा व्यक्ती म्हणजे मला म्हणजे माझ्या प्रॉब्लेमसाठी एवढ्या लांबून इथं आला आहे आणि माझ्यासाठी प्रार्थना करतो आहे आईंकडं. म्हणजे मला खूप वाईट वाटायला लागलं आणि मी स्वतःसाठी काहीच करत नाही. स्वतःसाठी मी साधं नामस्मरण नव्हे, पायासुद्धा पडत नाही. पायासुद्धा मी आईंच्या कधी जास्त पडले नाही म्हटलं. म्हणजे कधीतरी त्यांनी सांगायचे की आधी नमस्कार करून वाचत जा, मी जे पण काही व्हॉट्सअपला वगैरे पाठवेन. तर कधी आठवण आली तर मी पाया पडायची आणि कधी नसली तर पडायची पण नाही. म्हणल्या ज्यावेळेला माझा शेवटचा पेपर होता म्हटल्या, मला वाटलं नव्हतं मी पेपर देऊ शकेन, पण तरीसुद्धा त्यांची कुठंतरी श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेच्या ह्याच्यामुळं म्हटल्या का तर ते इतक्या ह्याने सांगायचे की काही नाही होणार, तू व्यवस्थित हे करशील म्हणून, पेपर वगैरे व्यवस्थित देशील. आणि तुम्हाला काय सांगू म्हणल्या, शेवटचा पेपर होता तर त्यावेळेला त्यांनी म्हणजे घरी आमच्याच आता राहत होते दोघं पण. तर मी सकाळी उठायच्या आधी हे उठून बालोपासना करून नामस्मरण करून आई मला बोलायची कसं व्हायचं बघ बाई, आणि तुझ्या आधी तो मुलगा उठतोय आणि नामस्मरण करतोय, भजन करतोय, ते काय काय वाचतोय आणि तू असं जर. तर माझी तब्येत पण त्यावेळेला बरी नव्हती म्हटल्या, पण ते खूप लवकर उठायचे. या सगळ्या गोष्टींचं माझ्यावर इतकं हे झालं म्हटलं, म्हणजे एक प्रकारे दबाव पण आल्यासारखा वाटायला लागला की अशा पद्धतीचं वर्तन आहे या व्यक्तीचं आणि मी कशी काही ॲडजस्ट होणार ह्यांच्यामध्ये, असं पण एक वेळ वाटायला लागलं म्हटल्या. पण तरीसुद्धा म्हटल्या मला इतकं कौतुक पण वाटायला लागलं की आजकाल मुली ज्या गोष्टींसाठी धडपडतात की नवरा आपल्याला चांगला मिळावा वगैरे, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं एखादी व्यक्ती मिळाल्या तर त्या व्यक्तीसाठी आपण इतकं पण नाही काय करू शकत असं वाटायला लागलं म्हटलं. आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी ते मला सोडायला आले. माझ्या बाबा असतानासुद्धा त्यांनी स्वतः सुट्टी काढून बाबांना त्यांच्या घेऊन आमच्याकडे आले. ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटत होतं. माझ्या वडिलांनासुद्धा वाटत होतं आणि माझ्या आईला वगैरेसुद्धा वाटत होतं म्हटलं. आणि ते शेवटच्या पेपरच्या दिवशी ज्या वेळेला बोलले की आता आम्ही उद्या निघतो वगैरे, तर मी त्या दिवशी त्यांना बोलले की माझ्यासाठी तुम्ही इतकी प्रेयर करताय, माझ्यासाठी इतकं तुम्ही म्हणजे इतका वेळ तिथं थांबताय आणि वाचन करत राहताय, नामस्मरण करत राहताय, मला खूप कौतुक वाटतं आहे तुमचं. आणि मला काही पाहिजे आहे म्हणून असं नाही, पण मी नक्की आईंचं करायला सुरुवात करेन. जरा माझ्या पायातनं मी जरा व्यवस्थित बरी झाले की मी रोजच्या रोज आईंचं नेमानं करेन असं मी बोलले म्हणल्या. तर त्यांना खूप आनंद झाला ते बोलल्यानंतर. म्हणले लवकर बरी झालीस ना, लवकर ते तू करायला सुरुवात करशील. आणि बघ आई ज्या वेळेला जवळ घेतील किंवा आईंचं ज्या वेळेला तुला प्रचिती येईल त्यावेळेला मी एखाद्या वेळेस मी म्हटलं की आज एखादा दिवस राहू दे उपासना करायची वगैरे, तर तू ती सोडणार नाहीस असं ते बोलायला बोलले म्हणल्या. आणि त्या गोष्टीची मला लवकरच प्रचिती पण आली. तर त्या म्हटल्या त्याच्यानंतर आमचं लग्न वगैरे, लग्नापर्यंत लग्न थोडंसं आणि पुढंच ढकललं म्हणल्या माझ्या तब्येतीसाठी वगैरे. पण लग्न झालं, मी व्यवस्थित पाय वगैरे व्यवस्थित झाला आणि नंतर आमचं लग्नही झालं म्हणल्या. लग्न झाल्यानंतर म्हणल्या 3 महिन्याच्या आत म्हणजे 3-4 महिनेच झाले आणि मी प्रेग्नेंट राहिले म्हटल्या. आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर असं झालं की म्हणजे जबाबदारी वाढली
मिस्टरांची पण माझी पण त्याच्यानं म्हणजे मला तितकंसं आधीपासूनच तेवढं जास्त कामाची वगैरे सवय नव्हती. हां, मी घरी स्वयंपाक वगैरे करायची आणि तिथं पण असं काही नव्हतं म्हटलं की बाकीच्या कुठल्या कामांना काही कोण नव्हतं वगैरे असं नव्हतं. पण शेवटी घरकामासाठी जे मिळत होते ते अगदी ॲक्युरेट मिळतात, सगळं व्यवस्थित करतात असं नाही. त्याच्यासाठी मेन स्वयंपाकच गोष्ट होती. तर मी स्वयंपाक वगैरे करायची म्हटलं, पण मला ते ज्यावेळेला मी प्रेग्नंट राहिले मला आधीपासून सवय नसल्यामुळे मला ते तितकंसं पण ते जमेना आणि मग शिक्षण पण होईल असं माझ्याकडनं वाटत नव्हतं. कुठली तरी आता आई व्हायचं आहे आपल्याला, तर मी शिकू शकेन असं नाही का, तर फिजिकली पण मला प्रॉब्लेम व्हायला लागले होते म्हटलं आणि ते पण ते हँडल करून शिक्षण करणं, घरातलं करणं हे माहेरी मला अगदी सुटसुटीत जीवन जगायची सवय लागलेली होती म्हटल्या, की मला काहीच म्हणजे फक्त शिक्षण एके शिक्षण होतं आणि हिंडणं फिरणं बाबांसोबत हे ते असंच होतं. त्यामुळं मला तिथं काही वाटायचं नाही, अभ्यास एके अभ्यास नुसता असल्यामुळं. पण मला इथं आल्यानंतर घरचं काम भले वरच्या कामांना बायका होत्या घरी, पण तरीसुद्धा एक जबाबदारी मोठी पडलेली होती आणि त्यात मी आई होणार ही एक मोठी जबाबदारी आणि त्यामुळं मग मला दुसऱ्या कुठल्या काही गोष्टी सुचेनासे झालेल्या. फिजिकली पण थोडाफार त्रास होत होता म्हटल्या आणि त्यामुळं मी म्हटलं की आता काय शिक्षण आता तरी माझ्याकडनं होणार नाही आणि ते मीच थांबवलं म्हटलं. पण त्या काळात म्हटल्या की फिजिकली मला प्रॉब्लेम व्हायला लागलेला होता. ह्या गोष्टीसाठी मी आईंची प्रार्थना करायला लागले म्हटल्या, का तर माझा नवरा जर माझ्यासाठी करत असेल तर मी पण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या दृष्टीनं मी करायला लागलेले होते म्हटल्या. तसं काहीच अडचण नव्हती किंवा काही पण ज्यावेळेला आपल्या शरीरावर येते ना त्यावेळेला नक्की देव आठवतोय असं म्हणतात ताई. आणि मग मी आईंचं करायला लागले म्हटल्या आणि मला वाटायला लागलं की बाळ वगैरे सुखरूप होऊ दे आणि म्हणजे माझं शिक्षण बाबांचं जे स्वप्न आहे की शिक्षण पण पूर्ण व्हावं तर ते पण पूर्ण होऊ दे. आणि सुरुवातीला फक्त काही नाही जास्त करायची म्हटल्या, बालोपासना एक तेवढी करायची आणि नामस्मरण करायचं. तर नामस्मरण किती, एक माळ सकाळी आणि एक माळ संध्याकाळी एवढंच मी करायची म्हटल्या. आणि दुसऱ्या कुठल्या म्हणजे सेवा वगैरे पुस्तक वाचन ह्या गोष्टी कराव्या अशा वाटायचं नाही म्हटल्या. तर माझे मिस्टर मला 2-3 वेळा बोलले म्हटल्या की अगं ज्यावेळेला तू आता बालोपासना करतेस ना त्याच्यानंतरच लगेचच ना एक 2-3 पानं तरी चरित्राची वाचत जा किंवा कुठलंही पुस्तक आपल्यात जी प्रकाशनं आहेत त्यातलं एखादं पुस्तक वाचायला घे आणि त्यातलं वाचन करत जा असं बोलले म्हटल्या. तर त्यावेळेला हां मी उद्या करते, आज करते, आज करते, उद्या करते असं करत मी 15-20 दिवस टोलवले म्हटल्या की करते करते करते. आणि अचानक एकदा झोप लागलेली म्हटल्यात, दुपारची वेळ होती आणि झोप लागलेली मला आणि झोप लागल्यानंतर कोणतरी असं आहे की सांगतंय मला की वाचनाला कधी सुरुवात करणार आहेस. मला ते कळलं नाही. म्हणजे ताई म्हणत होत्या की ते कोण बाई आहे, पुरुष आहे किंवा कोण माझे मिस्टर आहेत किंवा कोण आहे काही मला ते कळलं नाही. पण वाचनाला कधी सुरुवात करतेस, वाचनाला कधी सुरुवात करतेस असं 2-3 वेळा कोणतरी म्हटल्यासारखं हे झालं आणि मी खडबडून जागी झाले म्हटल्या. आणि बाबा होते म्हटल्या आतमध्ये. तर बाबा वाचन करत बसलेले होते. मी उठले म्हटल्या आणि बाबांना जाऊन विचारलं, बाबा तुम्ही आत्ता का येऊन बोलला काय? तर बाबा बोलले, नाही मी तर बाहेरच नाही आलो. आणि मला असं वाटलं की म्हणजे कुणी बाबा येऊन काहीतरी असं बोलले का काय का मला भास झाला. पण ते स्वप्न होतं म्हणल्या आणि मला ना एकदम घाबरल्यासारखं झालं म्हणल्या. आणि मी जाऊन काय केलं, हातपाय तोंड धुतले आणि मी वाचनाला बसले म्हणल्या. काय मनात आलं कुणास ठाऊक आणि मी आईंचं चरित्र उघडलं आणि ते वाचायला सुरुवात केलं म्हणल्या. त्या दिवशी पहिल्यांदा मी आईंचं चरित्र वाचलं. म्हणजे वाचायला लागल्यानंतर ते छान वाटायला लागलं. मी चांगली 7-8 पानं त्याची वाचून काढली म्हटल्या आणि ठेवून दिलं, चरित्र ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर मी उठले म्हटल्या. बाबा बोलले थोडासा चहा करूया का? तर मी म्हटलं हां ठीक आहे. तर दोघांसाठी चहा केला म्हटलं मी त्या दिवशी आणि चहा पिला आम्ही. आणि मी म्हटलं बाबा अहो मला ना असं स्वप्न पडल्यासारखं झालं, मला असं कोणतरी म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्ही मला येऊन काय विचारलं का म्हणून. तर बाबा बोलले
जिथं श्रद्धा असते ना तिथं अशा गोष्टी होतात. आणि तुझी जरी आत्ता तेवढी जास्त नसेल तरी पण तुझ्या नवऱ्याची आहे ना, त्याला वाटतंय ना की तू वाचन करावंस, म्हणून कदाचित आई म्हणत असतील तुला तू वाच म्हणून. तर मला खूप आश्चर्य वाटलं. बाबा पण आमचे करायचे म्हणल्या आईंचं, पण इतकं नाही माझ्या मिस्टरांसारखं, पण ते करायचे म्हणल्या. सकाळी उठल्यानंतर नामस्मरण करायचं, संध्याकाळी नित्योपासना वाचायचे म्हणल्या माझे सासरे. आणि नामस्मरण करायचे, सकाळी 2 माळ, संध्याकाळी 2 माळ असं जप करायचे, नामस्मरण करायचे माझे सासरे पण. अनुग्रहित होते दोघं पण म्हणले, म्हणत होत्या ताई. आणि मग मी वाचनाला ज्या दिवशी सुरुवात केली म्हणल्या, त्या दिवशी नंतर म्हणजे माझ्या मिस्टरांना ज्यावेळेला सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुणीतरी तरी येऊन सांगितलं. मग ते आईच आले असणार, कुणाच्या तरी रूपात आल्या असणार, तुला ते कळलं नाही कुणाच्या रूपात आल्या. पण असू दे, पण वाचनाला सुरुवात कर गं. खूप चांगलं आहे. आईचं चरित्र म्हण, इतर प्रकाशनंसुद्धा, त्यातनं तुला आई काय आहेत कळायला लागेल. ह्याच्यासाठी वाचन पाहिजे म्हणलं दादा बोलले त्यांना. तर ज्या वेळेला मी वाचनाला सुरुवात केली म्हणलं, आईंचं बालपण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी वाचायला लागले त्यावेळेला खरंच खूप मला आदर वाटायला लागला आईंबद्दल, की एवढ्या लहान वयात म्हणजे संत म्हणजे काय वगैरे ह्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. आणि एवढ्या लहान वयात एखादं मूल इतकं मॅच्युअर असू शकते, एवढ्या लहान वयात एखादी मुलगी इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिला कळू शकतात इतक्या लहान वयात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मला ज्यावेळेला मी वाचायला लागले आईंचं चरित्र, त्याला वाटायला लागलं की मलासुद्धा असंच अपत्य व्हावं, की जे खूप जास्त समजूतदार, असं समजूतदारच मूल जर माझ्या पोटी जन्माला आलं तरच म्हणजे मी पुढं शिकू शकेन. आईंसारखं एखादं अपत्य माझ्या पोटी जन्माला आलं तर मी पुढं शिकू शकेन. समजूतदार मुलं, जर आगाऊ वगैरे असं मूल जन्माला आलं तर मला पुढची कितीतरी वर्ष मला स्वतःसाठी जगताच येणार नाही, असं कुठंतरी मनाशी वाटत होतं. ते चरित्र वाचताना ना मी रोज प्रार्थना करायला लागली, आईनं मला एकदम शांत बाळ जन्माला यावं, की जे खूप कडकडपणा करणार नाही किंवा खूप त्रास देणार नाही. मला माहिती होतं मी हँडल नाही करू शकणार, का तर मला तेवढ्या गोष्टींची सवयच नव्हती म्हणलं. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या, मी रोज तीच प्रार्थना करायची, बाकी कुठल्या गोष्टींची प्रार्थना करायची गरजच नव्हती मला. नॉर्मल पद्धतीने माझी डिलिव्हरी व्हावी आणि मला काही त्रास होऊ नये. मला ना खूप त्रास घ्यायची आधीपासून सवय नाही, तर आता पण मला तो नको असं खूप वाटायचं म्हणलं. मी आईला ज्या वेळेला फोन करून वगैरे असं सांगायची की मला असं वाटतंय, तर आई म्हणायची तू कितीही काही केलंस तर मुलं ही कडकडी असणारच आणि त्रास देणारी असतातच. थोडं ना थोडं तरी आई म्हटल्यानंतर ते त्या गोष्टी सहन कराव्या लागणारच आहेत. आणि तसं काही तू देवाकडनं कुठल्या अपेक्षा करू नकोस. आणि जर समजा तसं नाही झालं, मुलगा किंवा मुलगी तुझे पण असेल आगाऊ वगैरे झाली, नशिबात असेल तसं आणि तसं झालं, तर कुठंतरी श्रद्धा आपली आणि हे व्हायला नको की मी बाबा रोज वाचत होते आणि मग आता असं झालं तर मला नाही आता करावं वाटणार. एकतर तू जास्त म्हणजे हे नाही आहेस, आस्तिक म्हणतोय किंवा आपण जास्त आईंच्या मार्गातली नाही आहेस, तर तेवढ्या अपेक्षा नाही करायच्या. जे आपल्याला करता येईल तेवढं करायचं. गुरूंकडनं किंवा देवाकडनं पण जास्त अपेक्षा नाही करायची. शेवटी आपले नशिबात जे असेल ते होतं, असं आई मला सांगायची म्हणलं. पण मी रोज ती प्रार्थना न चुकता करायची, आई मला तेवढं हे करा. आणि माझ्या मिस्टरांचा एवढा विश्वास आहे तुमच्यावर, तर आमच्यासाठी तेवढं करा. माझं मूल जे होणार आहे ते निरोगी, तर सगळेजण प्रार्थना करतात, पण माझं मूल निरोगी तर असावंच, पण शेवटी ते अगदी शांत जन्माला यावं, की ते अजिबात मला त्रास देणार नाही. आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी नामस्मरण करत होते, बालोपासना करत होते, वाचन करत होते त्या काळात. जे पण करत होते खूप जास्त नाही, पण ते मनापासून करत होते म्हणल्या. ह्या 2 वर्षात माझी सेवा खूप जास्त वाढली म्हणल्या, पण त्यावेळी मी तेवढंच करत होते. तुम्हाला सांगू माझे मिस्टर मात्र जशी मी प्रेग्नंट राहिले तसे रोज 2 माळ जास्त करत होते म्हणल्या. रोज 2 माळ संध्याकाळी बसून रोज 2 माळ जास्त करायचे म्हणल्या. आणि त्याच्यानंतर डिलेव्हरी झाली म्हणल्या माझी आणि मुलगा झाला मला. तुम्हाला सांगू म्हणल्या कुणालासुद्धा विश्वास बसणार नाही,
पण ही गोष्ट इतकी खरी आहे की मुलं इतकं त्रास देतात, इतकं रडतात. माझा मुलगा कधीही लहानपणी रडला नाही म्हणतात. म्हणजे रडला नाही म्हणजे रडला नाही असं नाही, पण तुम्हाला सांगू म्हटल्या कधीही असं किरकिर केली नाही त्यानं कुठल्या गोष्टीत असं. नाहीतर मुलं जेवताना सुद्धा म्हणल्या इतकं हे करतात, त्रास देतात किंवा जेवतानाच काहीतरी अशा गोष्टी करतात की आईला उठावं लागते, आई जेवू शकत नाही वगैरे. असं मी बऱ्याच जणांकडनं आईकडनं सुद्धा माझ्या ऐकलेलं होतं म्हटल्या की बरोबर आईच्या जेवणाच्या वेळेलाच मुलं काहीतरी असं करतात की जेणेकरून त्या आईचं जेवण तिथं राहते. असं एकदाही माझ्या मुलानं केलं नाही म्हटल्या, मला आठवतच नाही म्हटल्या. आणि आईसुद्धा म्हणायची, आईला तर इतकं आश्चर्य वाटायला लागलं मुलगा झाल्यानंतर म्हटल्या की अजिबात मुलगा असून तो अजिबात कडकडी नव्हता म्हटल्या. आणि निवांत मी झोपले की तो झोपायचा म्हटल्या, निवांत झोपायचा. मी उठले आणि माझी कामं जरी झाली तरी तेव्हा तो झोपलेला असायचा, निवांत उठायचा आणि उठून सुद्धा तो खेळत पडायचा म्हटल्या. कधीही तो किरकिर केलेला किंवा काही. आणि मी डिलिव्हरीनंतर आई माझ्याकडे आलेली, का तर मी जाऊन चालत नव्हतं, इथं सगळी अडचण होती म्हणून आई माझ्याकडे आलेली. तर आई मला बोलली म्हणला की इतकं शांत बाळ, खरंच म्हणजे इतकं लवकर आईंनी माझं ऐकलेलं होतं म्हणला. आणि तेवढी श्रद्धा पण एवढी हे नव्हती किंवा मी जे करत होते अगदी मनापासून करत होते, ती गोष्ट अगदी खरी आहे म्हणला. पण जे करत होते ते मनापासून होतं, पण तितकं जास्त होत नव्हतं ते. पण मला इतकं तुम्हाला खरं सांगू, माझा मुलगा जर कुणी बघितला ज्या वेळेला, तर ते सगळे म्हणायचे म्हटल्या, कुठला प्रोग्राम असू दे, कुठला कार्यक्रम असू दे, कुठला काहीही असू दे म्हटला, इतका शांत असायचा. किती गलाट्यात तो असू दे, किती दंगा असू दे, तो कधीही रडायचा नाही म्हटल्या. हां, भूक लागली वगैरे तर थोडीशी जी रडारड असते मुलांची, तेवढीच काय ती त्याची असायची म्हटल्या. नाहीतर इतर वेळेला तो खेळत पडायचा वगैरे. कधी माझ्या आईला कधी त्रास झाला नाही, कधी मला त्रास झाला नाही म्हटल्या. आणि मुलगा शांत असल्यामुळं मला खूप जास्त म्हटल्या. मी उठून आई गेल्यानंतर सुद्धा, आई 2 महिन्यानंतर आई गेली म्हटल्या घरी, तर म्हटल्या 2 महिन्यानंतर मीच सगळं करायला लागले, पण माझा मुलगा असा खेळत पडायचा म्हटलं, मला कधीही त्रास दिला नाही म्हटलं त्यानं. नाहीतर इकडं घेऊन फिरावं, तिकडं घेऊन फिरावं आणि हा रडतोय, हे करू देत नाही, ते करू देत नाही, हे जे तक्रारी असतात म्हटल्या त्या कधीही आमच्यात झाल्या नाहीत म्हटल्या. मुलांसाठी वादावादी होतात म्हटल्या घरात, तर ते सुद्धा कधीच झालं नाही म्हटल्या. ही सगळ्यात मोठी गोष्ट, का तर मला वाटत होतं मी नाही हँडल करू शकणार, आणि त्या गोष्टीसाठी मी खरंच आतून फार हे होते आणि मी त्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना करत होते म्हटल्या. सगळ्यांसाठी ही गोष्ट कदाचित छोटी असेल, पण माझ्यासाठी खूप मोठी होती म्हटला. आणि मी ती गोष्ट आईंना मागितली आणि आईंनी हे केली. आता माझा मुलगा म्हटला 4 वर्षाचा झाला, तरीसुद्धा अजून स्वभाव त्याचा तसाच आहे. 4-4.5 वर्षाचा मुलगा झाला आहे म्हटला माझा, पण तरीसुद्धा त्याचा स्वभाव अजूनही तसाच आहे म्हटला. तो अजिबात दंगेखोर नाही आहे किंवा काही हे नाही. कधी माझ्या मुलांना त्रास दिलेला मला तर आठवत नाही म्हटला. आता नंतर होणारं अपत्य कसे असेल माहिती नाही म्हटला, पण तेवढ्या काळात माझा मुलगा हे होता, शांत होता, म्हणून मी लगेच ॲडमिशन पण घेऊ शकले, वडिलांचं पण स्वप्न पूर्ण करू शकले म्हटला. माझं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या आईंनी जुळवून आणल्या म्हटल्या. म्हणजे कुठली आता जे म्हणतात, त्या म्हणत होत्या व्हिडिओमधून मी बऱ्याच वेळेला ऐकते की आई परीक्षा घेतात. माझे काळ खरं तर कमी असेल तो सेवेचा म्हटल्या, त्यामुळे अजून परीक्षा तरी कधी अजून आल्या नाहीत म्हटल्या, पण आईनी इच्छा मात्र सगळ्या पूर्ण केल्या. आणि त्यामुळं मी आता ह्या 2 वर्षात तर मी खूप जास्त मार्गात आलेले आहे म्हटल्या. मी आता संध्याकाळचं हे सुद्धा सायन्स स्मरणसुद्धा करायला लागलेले आहे आणि खूप जास्त भारी वाटते. सायन्स स्मरणाची भजनं ज्यावेळेला मी सगळी मला यायला लागली त्यावेळेला मला खूप छान वाटायला लागलं म्हटल्या. मला भजनांचे अर्थ प्रचंड आवडतात आणि मी सायन्स स्मरणसुद्धा करायला लागलेले आहे म्हटल्या. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित माझे मिस्टरच आईंच्या मार्गात असल्यामुळं कदाचित त्यांचाच म्हणजे त्यांनाच आईंचा आशीर्वाद की ज्याच्यामुळं बायको त्यांना असं
खूप जास्त कामाची मिळालेली नाही आहे म्हणत होत्या ताई. म्हणजे स्वयंपाक केला आणि वरची एखादी दुसरं काम केलं की बाबा दुसरं तिसरी चौथी कामं आपल्याला होणार नाहीत आणि तशी गरज पण नाही आहे. आहेत आमच्याकडं कामासाठी हे लेडीज, पण तरीसुद्धा पण स्वयंपाक मात्र पहिल्यापासून आईनं शिकवलेला होता. त्यामुळं त्या गोष्टीसाठी कधी तक्रार घरी झाली नाही. ही पण कुठंतरी माझ्या म्हणजे त्या म्हणतात मी नव्हते आईंच्या मार्गात, पण आधी कुठंतरी आधीच्या जन्मात कुठंतरी आई गुरु असतील आणि त्यामुळं त्या काळात सेवा झाली असेल त्या जन्मी, तर ते माझ्या ह्या जन्मी ते पुण्य वाट्याला आलेलं आहे म्हणतात. कुठली गोष्ट अशी कमी नाही पडली किंवा आईंच्या मार्गात आल्यावर कधी परीक्षा झाल्या वगैरे अजून तरी असं कधी नाही झालेलं. पण इच्छा मात्र सगळ्या पूर्ण केल्या म्हणतात आईंनी. आणि खूप छान म्हणजे संसाराची घडी माझ्या खूप छान बसलेली आहे म्हणतात. आणि माझे मिस्टर आईंच्या मार्गात असल्यामुळं त्यांच्यावर कृपा असल्यामुळं आमच्या संसाराची घडी खूप चांगली आईंनी बसवली असणार असं म्हणत होत्या त्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.